पार्ट्या एकत्र होत्या. पुंडलिक नगर सारख्या पाणी प्रश्नाचा लढा मी दिलेला आहे, हे दोघांना माहिती आहे. तर शहराच्या पाण्याचा प्रश्न ऐतिहासिक शहर आहे, पण सगळं वाटोळ करून ठेवलेलं आहे. हा महिलांना जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालेलं आहे, रक्तदान शिबिर घेतात, महिला रक्तदान करू शकत नाही. किती तमाशा हा ऐतिहासिक शहरामध्ये. 1000 रुपये कोटीची योजना 2700 कोटी रुपयात गेली तरी पाण्याचा प्रश्न सुटत नाहीये. आता मगाशी जो विषय निघाला घरकुलचा, इथल्या लोकांना घरकुल मिळत नाही. अहो 3 लाख लोकांना गुंठेवारीचा पीआर कायदा मिळत नाही. एकीकडे शासन 2 लाख रुपये घरासाठी 1 लाख रुपये देतात आणि हे कुठलंच घराला पीआर कायदा नाही. माझ्या परिसरात या शहरामध्ये 3 लाख लोकांचा प्रश्न आहे. महापौर साहेब आहे, उपमहापौर साहेब, का लोकांना पीआर कायदा मिळत नाही? आम्ही गुंठेवारी बोलून त्यांच्याकडे जबाब आहे का? अहो गुंठेवारीचा जो भाग आहे तो शहरातच नाही. माझ्याकडे लेटर आहे, मी दाखवू शकतो तुम्हाला. कुठलाही पक्ष तुमचे प्रश्न सोडवू शकतो नाही सोडत ना, म्हणून तर इथं बेहाल झालेला ऐतिहासिक शहराला. वाट वाटते आम्हाला की आमचा नेता का असा होत